तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून आपल्याला राज्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आपण या लाईव्ह व्हिडिओमधून अंदाजात जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आपण याच व्हिडिओमधून तुमच्या भागाचा देखील आढावा सांगत असतो। मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे सबस्क्राइब करणं फार गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आजपासून कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। जसं की आपण बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, परभणी या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, धाराशिव, तुळजापूर, बार्शी, वैराग, कळंब, केज, भूम, परंडा, वाशी, चौसाळा या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाच्या पावसाची हजेरी आपल्याला आज पाहायला मिळत आहे, दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, परळी, गंगाखेड या ठिकाणी, लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। दुपारनंतर मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर वाढतोय। एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आपल्याला 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला आज पाहायला मिळत आहे। तर तसेच मित्रांनो, विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला कुठल्याही पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अशा पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला आजपासून वाढताना पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतोय। जसं की बघू शकता आपण, सांगली, कोल्हापूर, विटा, कराड, जत या भागामध्ये मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी पंढरपूर, सोलापूर, अकलूज, माळशिरस या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकण पट्टीमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्येच पावसाचा जोर सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, उर्वरित राज्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आपल्याला तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते। मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब केलेलं नाहीये, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण याच व्हिडिओमधून तुमच्या भागाचा देखील आढावा सांगत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे सबस्क्राइब करणं आणि व्हिडिओला लाईक करणं फार गरजेचं आहे मित्रांनो।